कलमना थाना क्षेत्र में 43 लाख रुपए की बड़ी चोरी का पुलिस ने पर्दाफाश किया है। 21 जनवरी 2026 को आमना मोहब्बत इकबाल शिक्षक कॉलोनी भारत नगर निवासी घर पर ताला लगाकर बाहर गई थी। इसी दौरान अज्ञात आरोपियों ने घर का ताला तोड़कर लॉकर से सोने चांदी के आभूषण, नकदी, महंगी घड़ियां, मोबाइल फोन और दोपहिया वाहन सहित करीब 43 लाख रुपए का सामान चोरी कर लिया। मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी गई है। डीसीपी निकेतन कदम के मार्गदर्शन में विशेष टीम गठित की गई। पुलिस ने 150 से अधिक सीसीटीवी फुटेज खंगाले, मोबाइल लोकेशन और कॉल डिटेल्स का विश्लेषण किया तथा अंतरराज्य समन्वय स्थापित किया। साकोली टोल नाके पर जाल बिछाकर 5 आरोपियों को गिरफ्तार किया गया, जिनमें 2 मुख्य आरोपी, एक विधि संघर्षग्रस्त बालक तथा 2 अन्य शामिल है। पुलिस ने बड़ी मात्रा में सोने चांदी के आभूषण, 5.18 लाख रुपए नगद, विदेशी मुद्रा, एक्टिवा वाहन तथा महंगी रोलेक्स और राडो घड़ियां बरामद की है। कुल 42.74 लाख रुपए का माल जब्त किया गया है। त्वरित और तकनीकी जांच के चलते गंभीर चोरी का मामला सुलझाने में पुलिस को सफलता मिली है। दिनांक 21 जानेवारी 2026 ला आमना मोहम्मद इकबाल शिक्षक कॉलनी येथे राहणारे आहे, यांच्या घरी घरफोडी झाली होती आणि घरफोडी दरम्यान त्यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने, महागडी घड्याळे आणि त्यांचे एक 2 व्हीलर दुचाकी असा एकूण 43 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता आणि त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। एकूणच मोठी घरफोडी असल्याने झोन 5 चे माननीय पोलीस उपायुक्त श्री निकेतन कदम साहेब यांनी पोलीस स्टेशनला तसेच घटनास्थळाला भेट देऊन आमची टीमला व्यवस्थित मार्गदर्शन केले आणि एक स्पेशल टीम या गुन्ह्यासाठी पोलीस उपनिरीक्षक रामलोड आणि त्यांच्यासोबत त्यांचे पोलीस हवालदार प्रदीप पवार, मंगेश लोही, रविकुमार शाहू, संतोष पांडे, अनिल जाधव आणि प्रफुल्ल गोहोकार अशा अंमलदार आणि आमचे तपास पथक प्रमुख श्री रामलोड साहेब यांच्या नेतृत्वात माननीय पोलीस उपायुक्त श्री निकेतन कदम यांनी एक टीम तयार केली आणि त्या टीमला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, तपासाची दिशा दिली आणि त्यावरून आमच्या टीमने जवळपास परिसरातील 150 ते 200 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। वेगवेगळे जे नंबर मिळत गेले आम्हाला, त्या मोबाईलचे लोकेशन्स, CDR याचे विश्लेषण केले, गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली। तसेच आरोपींचे जे ठाव ठिकाणे आहे ते बिहार आणि UP या राज्यांमध्ये यायला लागलेले होते आणि तिथल्या पोलिसांशी योग्य समन्वय साधून, आंतरराज्यीय समन्वय साधून त्यांनी एक सापळा कारवाई रचली आरोपीच्या लोकेशनवरून आणि साकोली टोल नाक्यावरून आम्ही पहिली अरेस्ट केली। मुख्य आरोपी याला आम्ही अरेस्ट केलं आणि त्याचा PCR घेऊन इतर त्याचे साथीदार आरोपींना सुद्धा अटक केली आणि सर्व आरोपितांचा PCR घेऊन या गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने जवळपास 34 तोडे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, प्लॅटिनमचे दागिने, फॉरेन करन्सी, रोख रक्कम 5,18,280 रुपये, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल्स, तसेच चोरीस गेलेले दुचाकी वाहन आणि लक्झरी काही वस्तू होत्या, रोलेक्स आणि रॅडो कंपनीच्या घड्याळी होत्या। त्या घड्याळी असा एकूण 42,74,870 रुपयाचा मुद्देमाल आरोपितांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे आणि जवळपास चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 80% मुद्देमाल आम्ही आतापर्यंत रिकव्हर केलेला आहे। यात एकूण 5 आरोपी आम्ही केले, त्यामध्ये 3 चोरी करणारे जे आरोपी होते त्यात इरफान शमशाद अन्सारी राहणार भांडेवाडी, समीर निजाम अन्सारी राहणार राणी सती सोसायटी शंकरजी मंदिर मागे पारडी, एक विधी संघर्षित बालक होता आणि 2 सोनार अनवर असगर अली आणि प्रमोद कावळे यांना सुद्धा आम्ही नमूद गुन्ह्यात आरोपी केलेले आहे। गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे।